श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्वदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्य आदिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि. ओम रक्तंद रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कथा टोपी माला दंड कमंड धर कंटक रक्षक त्रिगुणरहित त्रिलोक्य पालक विश्वनायक भक्त चल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही मामा जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालक अविनाश शेष शयन अनंत वेश अनामातीता अनंता जो सकल विश्वाचा जाणीत समुद्र कन्या ज्याची कांता तो सर्व कारण ग्रंथारंभी नमोता या त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर गमिलीला जयाचे तया मंगलाशी साष्टांग नमन करून मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्व निर्हित न पुणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित येती तत्वता सकल काव्यर्थ येता हाता ती ब्रह्मसुता नमियेला जो अज्ञानतिमिरनाशक विद्यकानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवार्या जेवी असती माता पिता त्याची श्रेष्ठ गुरुवार्य चरणी तयाचे नमस्कार वारंवार साष्टांग महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय नमेला धर्म संस्थापकांनी योगयोगी अवतार घेणे नाना विष वेश नाट्य जगतपतीचे कर्तव्य मग घेताचे अवतार प्रत्यक्ष जोग त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जाती तो कोणत्या कुळी कोणा वर्णाश्रम धर्म कुळी कोणाचा ही कळीना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याशी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपलं विख्यात मी जगी गावायशी योजीला करता आणि करविता तुझे ग स्वामीनाथ माझ्या ठेवार्थ मी पणाची नशेची ऐसे एकोणी स्तुती संतोषी स्वामी राजमूर्ती कवी लागे उभय देती वरद हस्ते करून या आता नमो साधुरुंद ज्याशी नाही भेदाभेद ते सत्मुखी सत्सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास त्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते डोलविते मान त्याचे चरण नमिले ईशचरणी जडलेचे त्याचे तुकारामाधिक भक्त ग्रंथरंभिताय नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी माझ दिनावरी कृपा करून आपण हृदय स्तरावनी ग्रंथ रचना करावावी आता करू नमन जे का श्रोती विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले हे अमृत परी हे अमृत जाणून आधार धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत आणि तेकडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्ववर्णिता ग्रंथ पसरेला समुद्राचा त्या माहोदुतेन पाही अमोलमुक्त फळे घेतली काही द्यावा मान सुज्ञान हे अनुमान काही न करावा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आधार हे भक्त परिसवत प्रथमोध्याय गोडा श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलचरण नाम प्रथमोध्याय गोडा श्री शंकर स्वामी चरित्र सारामृत मंगलचरण नाम प्रथमोध्याय गोडा श्री शंकरार्पणमस्तु श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा श्री गणेशाय नम कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती त्याचे निष्काम भक्त प्रति केवळ प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी त्यांच्या घरी बसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वैशिष्ट्य साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याचा दिवशीचा आधार त्याचा केला की त्याचा सवय पारशी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तिनं खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांशी बसून दोहेवरी तिसरी वरी बसले आपण पाहुणी समर्थांचे ते जे उभय वाटले चोख साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठून स्वामींनी असे मुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्तव्यवनातून प्रथम आरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्ण बांगलादेश समग्र आम्ही असे पाहायला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोने हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोल तीर्थे समग्र ऐसे हजार नगरे आम्ही देखील मग तेथून सहजगती पातलो गोधा तटाका प्रति ती अशी महाप्रकृती पुराणांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नानस्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबादीशी पातलो येऊन मंगळवेढेस बहुत दिवस केला वास मग तेथून या पंढरपुरास सोयीच्छेने तिथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो तिथून सोयीच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकल सोलापुरी पातलो तिथे काही महिने वास केला सोयीच्छेने अक्कलकोटा प्रति तेथे येणे तेथून या झाले तेपासून या नगरात आनंदी आहो नांदत ऐसे अमुचे सकल वृत्त असे मुळापासून या द्वादश वर्ष मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामीराजे येथे परितास्थळी प्रकृती विशेष त्यांची न झाली दर्शन येतात साधू दिगंबर लीला विग्रह येतीवर कमरेवर ठेवून कर दर्शन देते त्यांशी श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध आनंदे भक्त परिसत तृतीय अध्याय गोडा श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्याशी नाही पुनरावृत्ती पाद पावती केवळ निर्विकार स्वामी मूर्ती लोकचमत्कार दाविती काही वर्ष करून वस्ती मंगळवेढी सोडली माहोळ माझी वास्तव करीतच अप्पा टोळ झाले भक्त तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवीवरून सवय घेऊन टोळ स्वामीशी टोळ जाते अक्कलकोटाशी अर्धा मार्गावरून टोळाशी मागे परतने भाग पडे टोळ गेल्या परतून स्वामी चालले उठून बहुत वर्षले सेवकांनी परिणाच मानिले त्या तेथून निघाले अक्कलकोट प्रति आले ग्रामद्वारी बसली येते राजू सोयीचे तेथे एक अविंद होता तो करी त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला
पूर्व पुण्यस्तव निश्चय आले चोळपाचे कृपाप्रती स्वामीशी जाणून ईश्वरमूर्ती चोळपा करी आदर योगाधिक काही चोळपाने केली नाही परी भक्तिस्तव पायी स्वामी आले सदनात तयाची देखून भक्ती स्वामी तेथे भोजन करीत तेव्हा चोळपाची चित्ती आनंद झाला बहुशाळा तेपासून त्याची घरी राहिली स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी सती जे चोळपाचे गृहाप्रती आले कुणी एक येथे लोकचमत्कार दावी ती का होता माता पसरली लोकन माझी पसरली माता रूपाशी कळला वृत्तांत की आपल्या नगरात येते कोणी पातले वार्ता ऐसी आहे कोणी राव बोले काय वने गावात येते येऊन फार दिवस झाले परी आम्हा श्रुतपाही आजवारी झाले नाही आता जाऊ लवलाई भेट होती येतीवर परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली का हे सत्य जरी येऊन आताच देते दर्शन राव मुखातून वाणी निघाली तो चुप येती मूर्ती पुढे ठेली सकल सभा किती झाली मती गुंतली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दूरी चरणी भक्ती चढली ते सकल सभा आनंदली समस्ते पावली वंदिले षोडोपचारी पूजली स्वामी मूर्ती रूपराय इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसुत तृतीय अध्याय गोढा श्री स्वामी राजार्पण मस्तु श्री रस्तु शुभम भवतु इति श्री स्वामीचरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः।